नमस्कार. मी प्राध्यापक गिरीश पाटील. डॉक्टर गिरीश सी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत आहोत. गणेशोत्सवाचा कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क येतो, विषयांशी निगडीत येतात. हा गणेशोत्सव म्हणजे सर्वस्पर्शी मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत गणपती महोत्सव आणि पर्यावरण. होय, पर्यावरणाचा जे काही आरोग्याच्या संदर्भात देखील त्यांचा संदेश आहे. गणपती बाप्पांना आपण दुर्वांच्या जोडी वाहतो, नक्कीच तुम्हाला माहिती आहे. पण या दुर्वांचं देखील एक आयुर्वेदिक शास्त्रामध्ये एक महत्त्व आहे. विविध आजारांवर चालणारं ते एक औषधी म्हणता येईल आपल्याला. तर असं आहे, दुर्वाची जोडी व्हा म्हणजे तुम्ही दुर्वा काढा व्हा असं नाही. दुर्वांची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे. दुर्वांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो आपल्या आयुर्वेदिक शास्त्रात, कोणत्या याला गुणकारी ठरतात ते केलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही बघता मित्रांनो की आपण मिक्स भाजीचं नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे काय, हे सर्व जे काही भाज्या आहेत या कालावधीत मिळणाऱ्या, या भाज्यांचं जे काही संमिश्रपण आहे, तर मिक्स जे व्हेज आहे ते देखील तुम्हाला मिळालं पाहिजे. हा त्यामागचा आरोग्यशास्त्राचा विषय येतो. आणि बऱ्याचशा तुम्हाला लक्षात येत असेल की या दरम्यान बऱ्याचशा रानभाज्या देखील आलेल्या असतात पावसाळ्यामध्ये. या रानभाज्यांचं देखील समावेश केला जातो. तुम्ही जर बघितलं की तुम्हाला फुलं जे काही पूजापत्री लागते, जे काही पानं लागतात, ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला पर्यावरणाचा संदेश आहे. तुम्ही उगाच पानं तोडा आणि अर्पित करा असं नाही. तर त्या पर्यावरण सांभाळण्याची जबाबदारी आपल्याला दिली जाते की नाही, तुम्हाला फक्त तोडून व्हायचं नाही, तुम्हाला हे सांभाळायचं आहे. कारण की गणपती बाप्पा परत पुढच्या वर्षी येणार आहे आणि पुढच्या वर्षी जर तुम्हाला हे सर्व लागणार असेल, पूजापत्री वगैरे, हे तर तुम्ही यावर्षी जपलं तर पुढच्या वर्षी राहील ना. तुम्ही जर ह्याच वर्षी जर सर्व सांभाळलं नाही, जतन केलं नाही, पर्यावरणाचं रक्षण केलं नाही, तर कसं बरं ते टिकणार आहे. त्याच्यासाठी आपण जर बघितलं, फार सूक्ष्म अर्थ आहेत मित्रांनो, की तुम्ही मिक्स व्हेज भाजी कशा पद्धतीने केलं जातं. काही या दरम्यान तुम्हाला उपवास करतात. उपवासाचं महत्त्व म्हणजे धार्मिक असू शकतं, पण तो कालावधी जो काही आपण म्हणतो की आयुर्वेदिक शास्त्रानुसार आपलं अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जो तुमच्या जेवणातला गॅप आहे तो ठेवला गेला पाहिजे. हा जो काही सीजन आहे मित्रांनो पावसाळ्याचा आहे, पावसाळ्याच्या सीजनमध्ये तुम्ही भाजीपाला खाल्ला पाहिजे. म्हणून तुम्हाला ते मिक्स व्हेजचं हे केलं जातं. दुर्वांची माहिती तुम्हाला केलं जाते. म्हणजे ह्या गोष्टींमध्ये जे काही अर्थ दडलेला आहे तो आपण शोधायचा असतो आणि तो अर्थ लावून आपण त्याचं पूजाविधीकडे बघायचा असतो. आणि आपण बघितलं असेल की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शाडू मातीचं पण जी काही चळवळ होती ती याच पद्धतीने आलेली, की तुम्ही जेव्हा हे पॅरिस ऑफ प्लास्टरची मूर्ती तुम्ही पाण्यात टाकतात, तर ते जे रंग असतात केमिकल ते पाण्यात जातात, त्याचं कसा परिणाम होतो, शाडूच्या मातीचं कशा पद्धतीने. आणि नाशिकमध्ये तर मित्रांनो शाडूची माती फेकू नका, तर रिसायकलिंग करा. हा पण एक छानपैकी उपक्रम आहे. आपण त्यासाठी स्वतंत्र एपिसोडमध्ये बोलूया आणि समजून घेऊया की ही उपक्रम काय. तर नक्कीच तो उपक्रम मला सांगायला आवडेल. आज आपण इथे थांबूया. गणपती बाप्पा मोरया.